पुणे सातारा हायवेवर पुण्यापासून अवघ्या 25 किलोमीटरवर एक असं गाव आहे जिथे निसर्गाचे आणि विज्ञानाचे नियम चक्क पायदळी तुडवले जातात. गावाचे नाव आहे शिवापूर. इथे एक दर्गा आहे, हजरत कमर अली दरवेश यांचा. पण या दर्ग्याच्या परिसरात एक असा दगड आहे जो गेल्या 700 वर्षांपासून संपूर्ण जगासाठी एक कोड बनून राहिलाय. हा दगड बघा, दिसायला हा एक साधा गोल दगड वाटतो. याचं वजन आहे तब्बल 90 किलो. जर एखाद्या पैलवानाला हा दगड एकट्याने उचलायला सांगितला तर त्याच्या अंगाला द्रदरून घाम सुटतो. पण हा दगड इंचभरही हलवता येत नाही. पण इथेच तर खरी गंमत आहे. जेव्हा बरोबर 11 लोक या दगडाभोवती उभे राहतात आणि आपली फक्त तर्जनी म्हणजेच इंडेक्स फिंगर त्या दगडाच्या खाली लावतात आणि एका सुरात एका नावाचा जयघोष करतात, तेव्हा हा 90 किलोचा जड दगड एखाद्या फुग्यासारखा हवेत उडतो. 1, 2 नाही तर चक्क 7 ते 10 फूट हवेत. कसं शक्य आहे हे? 11 बोटांची ताकद 90 किलोचं वजन कसं पेलू शकते? ही एखादी दैवी शक्ती आहे की विज्ञानाच्या नजरेतून सुटलेलं एखाद गुपित? आजच्या या स्पेशल डॉक्युमेंटरीमध्ये आपण या उडणाऱ्या दगडाचं पोस्टमार्टम करणार आहोत. हे रहस्य समजून घेण्यासाठी आपल्याला 700 वर्षे मागे जावं लागेल. असं म्हणतात की कमर अली हे एक सुफी संत होते. त्या काळात इथे एक कुस्तीचा आखाडा असायचा. तिथले पैलवान संतांची थट्टा उडवायचे. तेव्हा संत कमर अली यांनी या दगडावर एक प्रकारचा मंत्र किंवा शक्ती फुंकली असं मानलं जातं. त्यांनी एक नियम घालून दिला की हा दगड कुणीही ताकदीने उचलू शकणार नाही. जर तो उचलायचा असेल तर केवळ 11 लोकांनी आपली 11 बोट लावून माझं नाव घ्यावं, मगच हा दगड वर येईल. आज 700 वर्षे झाली संत इथे नाहीत, पण त्यांनी दिलेला हा अनुभव आजही हजारो लोक रोज घेतात. तुम्ही कोणत्याही धर्माचे असा, कोणत्याही जातीचे असा, इथे येणारा प्रत्येक जण या चमत्काराचा भाग होऊ शकतो. मात्र इथे एक अट आहे. या दगडाला स्पर्श करण्यासाठी फक्त पुरुषच पुढे येऊ शकतात. महिलांना या प्रक्रियेत सहभाग घेता येत नाही. आता आपण थोडा लॉजिकचा विचार करूया. विज्ञानाच्या भाषेत याला काय म्हणतात? काही लोकांचं म्हणणं आहे की ही अॅक्युस्टिक लेव्हिटेशन सारखी क्रिया आहे. म्हणजे जेव्हा 11 लोक एकाच वेळी, एकाच स्वरात आणि एकाच फ्रिक्वेन्सीमध्ये नाव घेतात तेव्हा त्या साऊंड वेव्हजमुळे एक ऊर्जा निर्माण होते. पण आवाजाच्या लहरी 90 किलोचा दगड उचलू शकतात का? सायन्स म्हणतं सध्याच्या तंत्रज्ञानानुसार हे जवळपास अशक्य आहे. दुसरा मुद्दा येतो ताकदीचा. चला आपण एक गणित मांडूया. दगडाचं वजन आहे 90 किलो. माणसं आहेत 11. प्रत्येकाच्या बोटावर येणारं वजन किती? 90 भागिले 11 म्हणजे साधारण 8 किलो. एका बोटावर 8 किलो वजन पेलणं हे फारच कठीण नाहीये. पण मग तोच दगड एकटा माणूस हाताने का उचलू शकत नाही? याचं उत्तर लपलंय कलेक्टिव्ह सायकोलॉजी आणि सिंक्रोनायझेशन मध्ये. जेव्हा 11 लोक एकाच वेळी, एकाच लयीत वरच्या दिशेला फोर्स लावतात तेव्हा त्या दगडावरच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव बदलतो आणि तो दगड सहजपणे वर उचलला जातो. शिवापूरचा हा दगड फक्त भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. कित्येक विदेशी पर्यटक, सायंटिस्ट आणि डॉक्युमेंटरी मेकर्स इथे आले. काहींना वाटलं की यात मॅग्नेट म्हणजेच चुंबक वापरलं असेल, पण दगडाचं आणि जमिनीचं परीक्षण केल्यावर तिथे कोणताही चुंबक सापडला नाही. काही लोकांनी हाय स्पीड कॅमेरे लावून हे रेकॉर्ड केलं. त्यांना असं दिसलं की लोक जेव्हा नाव घेतात तेव्हा त्यांच्यात एक वेगळाच उत्साह संचारतो. याला विज्ञानामध्ये आयडिओमोटर इफेक्ट असंही म्हणतात. म्हणजे आपली इच्छाशक्ती आपल्या स्नायूंना नकळत इतकी ताकद देते की आपल्याला ते वजन जाणवतच नाही. पण तरीही एक प्रश्न उरतोच, हे फक्त शिवापूर मध्येच का होतं? बाहेरच्या दुसऱ्या कोणत्याही दगडासोबत हे का घडत नाही? इथेच विज्ञानाचे हात टेकले जातात आणि श्रद्धेचा विजय होतो. मित्रांनो, जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचे उत्तर विज्ञानाकडे आजही नाहीये. शिवापूरचा उडणारा दगड हे त्यापैकीच एक कोडा आहे. तुम्ही याला चमत्कार माना किंवा विज्ञानाचा एखादा न उलगडलेला नियम, पण एक गोष्ट मात्र नक्की, जेव्हा तुम्ही तिथे प्रत्यक्ष जाता आणि आपल्या एका बोटावर तो प्रचंड दगड हवेत तरंगताना पाहता तेव्हा तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. माणसाची बुद्धी जिथे संपते तिथून विस्मयकारक निसर्गाची सुरुवात होते. श्रद्धा आणि विज्ञानाच्या या सीमेवर उभा असलेला हा दगड आपल्याला हेच सांगतो की अजूनही बरंच काही शोधणं बाकी आहे. तुम्हाला काय वाटतं? ही केवळ 11 लोकांच्या हातांची कमाल आहे की खरंच यामागे काही दैवी शक्ती आहे? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की कळवा. जर तुम्ही पुण्याला आलात तर शिवापूरला नक्की भेट द्या आणि हा अनुभव स्वतःच्या डोळ्यांनी पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या भागात अशाच एका थरारक रहस्यासह. राम कृष्ण हरी. जय महाराष्ट्र.